आजचा सकाळचा दिवस जो आपला सुरू झालेला आहे तो आहे, आपण आता चाललो आहोत टायगर नेस्टला. आणि टायगर नेस्टची जवळजवळ आज पूर्ण दिवस आज टायगर नेस्टला एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला जाणार आहे. तर हा काहीसा नजारा आहे. वाटेत अतिशय सुंदर असं हे गाव आलेलं आहे. आणि ही आहे पाचू नदी. अतिशय सुंदर दिसते. ती नावाप्रमाणेच आहे, अगदी हिरवगार पाणी पाचूसारखं दिसतंय. तर हा आहे बेस कॅम्प, जिथे पार्किंग वगैरे केली जाते आणि इथून ट्रेक सुरू होतो टायगर नेस्टचा. तर हे जे टायगर नेस्ट आहे, भूतानमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्थळ टायगर नेस्ट. आणि याची हाईट मीटर्समध्ये किती माहीत नाही, पण किलोमीटर्समध्ये 8 किलोमीटर आहे फक्त जाण्यासाठी. एक साधारण हा व्ह्यू आहे टायगर नेस्टचा. ही मॉनेस्ट्री आहे. तर आता ट्रेकला सुरुवात होते आपली. स्टार्टिंग पॉइंट आहे, इथून ट्रेक चालू झाला आपला. तिकडे पोचायचं आपल्याला या टोकाजवळ. ही मॉनेस्ट्री आहे, इथे जायचं आहे आपल्याला. आणि या बाजूला जे आहे हे वरती कॅफे बनलेले आहेत. वातावरण फॉगी आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे विजिबिलिटी एवढी प्रॉपर नाही आहे. आपल्यासोबत एक मित्र सुद्धा आहे जो वाट दाखवतोय आपल्याला.
तिकडे आहे टायगर नेस्ट. ओके. ते समोर दिसतंय ते आहे पारो शहर. हे बघा, खूप उंचावर आलो आपण. असं काहीसा नजारा आहे इथून. हे 25% आपण आता कव्हर केलं आहे. अजून 75% बाकी आहे. हाँ ये भी जाता रास्ता बट हां राईट राईट. हा घोड्यासाठी आहे आणि इथे हा ह्युमनसाठी आहे. दिशादर्शक दिलेलं आहे इकडे. तर हे जे झाड तुम्हाला दिसतंय हे झाड 2018 मध्ये 105 वर्षाचं होतं. हे आहे ब्राऊन ओक. म्हणजे आत्ता या झाडाचं वय असणार 105 आणि +7 म्हणजे 112. 112 वर्ष या झाडाचं वय आहे. आणि अशी अनेक झाडं आहेत जी 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनी आहेत. माफ करा, थोडी धाप लागली आहे. खूप उंच आलेलो आहोत आपण. हाय अल्टिट्यूड आहे. ऑक्सिजन पण कमी आहे. आणि जेव्हा आपण जेव्हा खाली बेस कॅम्प लावतो ना, सकाळचे 7 वाजले होते तेव्हा. आणि त्यावेळेला जे टेम्परेचर होतं ना ते -3 डिग्री टेम्परेचर होतं. आणि आता मला वाटतं वाढलं असेल. आत्ता किती वाजलेत? आत्ता वाजले आहेत आता बरोबर वाजले आहेत 8:45. आणि आता साधारण 30 ते 35% रोड आपण क्लिअर केलेला आहे. अजून खूप उंच जायचं आहे. या झाडातून तुम्हाला व्हाईट दिसत असेल. झूम करतो. हे बघा, हे जे व्हाईट दिसतं ना सेंटरला, ती मॉनेस्ट्री आहे. अजून पूर्ण रस्ता बाकी आहे आपला. चला, येण्या जाण्याचा रस्ता बघा किती प्रॉपर केलेला आहे. इथे साईडला बघा पावसाचं पाणी जाण्यासाठी वाट केलेली आहे. आणि इथे बघा नॅचरल वे केला आहे. दोन्ही बाजूला झाडाची फांद्या आहेत आणि हा ड्रेनेज सिस्टम केलेला आहे. म्हणजे पर्यावरणाचा कुठलाही प्रकारचा ऱ्हास नव्हता. इथे संपूर्ण हे केलेलं आहे काम. ओके, चला. तर जी मंडळी पोनी करून येतात ना, म्हणजे घोडा, त्यांच्यासाठी फक्त हा पॉईंट आहे. हे बघा, इथे यांना बांधून ठेवलेलं आहे आणि इथपर्यंतच येऊ शकतात. म्हणजे हे साधारण 3 किलोमीटरचा रस्ता पार झालेला आहे. आणि इथून पुढे कंपल्सरी हाईक करून जायला लागतं. याच्या पुढे घोडे जाऊ शकत नाहीत. ही समोर दिसते मॉनेस्ट्री. अजून खूप जायचं आपल्याला.
एक हा सुंदरसा पॉइंट बनवला आहे. तक्षण कॅफे आणि वॉशरूम पण आहे इथे. तर आपण पुढे जाऊन येऊ. साधारण 40% चढाई आपण चढलेलो आहोत. 40 to 50%. अजून 50% चढायचा वर बाकी आहे. इथे एक कॅफे आहे आणि रेस्टरूम आहे. बघूया आपण थोडंसं तिकडे फोटोशूट वगैरे करू. आता आपण हाफवे आलो आहोत आणि हा टायगर नेस्ट कॅफे आहे. आणि हे बघा, अजून आपल्याला तिकडे वर जायचं आहे. झूम करून दाखवतो. या टोकाला जायचं आहे आणि तिकडून मग पुन्हा थोडंसं खाली असं उतरून, परत वर चढायचं. आणि ही मॉनेस्ट्री आहे. अतिशय सुंदर कॅफे आहे आणि कॅफेच्या मागच्या साईडला हे अतिशय अप्रतिम दृश्य आहे. आणि ती तिकडे मॉनेस्ट्री आहे. तर तो आहे समोर कॅफे. तर कॅफेमध्ये आपण चहा वगैरे घेतला आणि आता आपण समोर बघा इकडे इथे जायचं. आता इथून जी चढाई आहे ना ती थोडी डिफिकल्ट लेवलची आहे, म्हणजे स्टीफ आहे. वाटेमध्ये असे ओंडके झाडाच्या फांद्या ज्या असतात त्या लावलेल्या आहेत, म्हणजे थोडं इझी होईल चालणं. वर बघा तिकडे अधूनमधून असे हे वॉशरूम ठेवलेले आहेत जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी, कारण ते थंडी खूप आहे ना. तर वॉशरूमला सारखं सारखं जावं लागतं.
अधूनमधून असा फ्लॅट टेरेनसुद्धा येतो आहे, म्हणजे थोडासा दिलासा मिळतो आहे चालण्यासाठी. आणि मग मध्येच परत चढाई करायला लागते. हा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून मॉनेस्ट्री दिसते तिकडे समोर. आणि इथून आता खाली जायचं आपल्याला आणि खाली जाऊन पुन्हा आपल्याला तेवढंच वर चढायचं आहे. हे स्टेप्स आहेत साधारण आय थिंक 400-450 काहीतरी स्टेप्स आहेत. आणि समोर तिकडे मॉनेस्ट्री आहे, पण समोर जरी दिसत असली तरी पण ती तिकडे जाण्याला अजून थोडा वेळ लागणार आहे. कारण जेवढ्या स्टेप्स आपण खाली उतरणार, या स्टेप्स आहेत, जेवढ्या स्टेप्स आपण खाली उतरणार तेवढ्याच चढून परत वर जायचं आहे. पुढे मॉनेस्ट्रीमध्ये काही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे. समोर तिकडे पारो शहराचा व्ह्यू दिसतोय बघा. हे पूर्ण पारो शहर आहे. आपल्याला अजून तिकडे खाली जायचं आहे आणि तिथून पुढे पुन्हा आपल्याला वर चढायचं आहे. हे बघा, तिथून असं वर चढायचं आहे. पण लकी आहोत, रेनबो दिसते आपल्याला. झूम करून दाखवतो. हे बघा, रेनबो. तर हा जो आहे हा शेवटचा टप्पा आहे टायगर नेस्टचा. या शेवटच्या पायऱ्यात 1 2 3 4 5 8 पायऱ्या.
आणि आपण फायनली मॉनेस्ट्रीला पोचलेलो आहोत. आपण आता इथे वर चढून आलो ना, तर तसंच आहे ना इकडे हे बघा, हा जो मार्ग आहे इथूनच आपल्याला परत जायचं आहे आणि ते थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण इथून पूर्ण आहे ना असं वरपर्यंत ते तिथून ते जे दगड दिसतात ना तिथपर्यंत वर जायचं आहे. साधारण 450-500 पायऱ्या आहेत त्या. आणि असं काहीसा नजारा आहे टायगर नेस्टचा. हा जो आहे ना हा एंट्री पॉईंट आहे टायगर नेस्टचा, म्हणजे जी मेन मॉनेस्ट्री आहे ना तिकडे जायला. आणि तिकडे काहीच अलाउड नाही आहे, फोन, कॅमेरा, फोटोशूट, व्हिडिओ शूट काहीच अलाउड नाही आहे. इथे हे रजिस्ट्रेशन रूम आहे. आपले जे गाईड असतात त्या गाईडकडे आपलं बॅग वगैरे जी असते ती सगळी द्यायची असते आणि मग आपण इथून पुढे वर जायचं असतं. कारण आता याच्या पुढे तुम्हाला मी काहीच दाखवू शकणार नाही आहे, मला इथे येऊनच बघायला लागेल ते. फायनली आपण पुन्हा बेसला आलेलो आहोत आणि तिकडे समोर टायगर नेस्ट आहे. बरोबर सकाळी आपण 7:45ला आपला ट्रेक चालू केलेला आणि आता वाजले आहेत 4:23. म्हणजे हे इंडियाचे 4:23 आहेत आणि इथे आपण अर्धा तास पुढे आहोत, म्हणजे 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पार्किंगच्या जवळपास आलेलो आहोत. तर टायगर नेस्टचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. याच्याबद्दलची ट्रेक कसा करायचा याच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्याची. ती मात्र नक्की बघा. जर तुम्ही कधी टायगर नेस्टला आलात तर डेफिनेटली ती माहिती तुम्हाला उपयोगात पडेल. तर या व्हिडिओमध्ये टायगर नेस्टबाबत एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आपण पारोची साईटसीइंग करणार आहोत, पारो सिटी, आणि मग आपण फुन्सुलिंगला जाणार. आणि परवा सकाळी आपली गाडी असेल, म्हणजे त्यांची बस असते, ती बस आपल्याला घेऊन जाईल बागडोगराला. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.